मन मंदिरा गजर भक्तीचा. काही काही माणसं अगदी ठासून सांगतात, आयुष्यभर एकच मत मानतात, आम्ही देव मानत नाही, तरी तो मानतो. काय देवाला म्हटलं अहो हे आपल्याला मानत नाहीत, अहो म्हणले जाऊ द्या हो, काय त्यांच्या मान्यावर कमी आहे. त्यांच्या मान्यावर जर मी असतो ना तर बाबा महाराज मग निराळं झालं असतं. माझ्या मान्यावर तो आहे, असू दे. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही मानता म्हणून जास्ती माझं स्मरण करत नाही, तो मानत नाही म्हणून जास्ती माझं स्मरण करतो. काय म्हणून असं नास्तिक कोणीच नाही. हां, फक्त आपल्यासारखं अगदी पूजा अर्चा करत नसतील, पण मनातून यांच्या देव गेलेला. मग असे तुम्ही आईन्स्टाईनचं नाव काढलं, आईन्स्टाईनसुद्धा देव मानत नसता तरी फोर्स मानतो ना. हां, फोर्स मानतो ना, त्याच्याशिवाय आहे का काही, नाही का. मग मला म्हणाले आईन्स्टाईन फोर्स मानतो, म्हटलं त्यालाच मी विठ्ठल म्हणतो, तुला काय म्हणायचं आहे, एनी प्रॉब्लेम. मला मुलगा झाला आहे, त्याचं नाव काय ठेवावं हे मी ठरवीन ना. तसं तुम्ही फोर्स म्हणा, आम्ही विठ्ठल म्हणतो, प्रश्न मिटला. आम्ही काय तुम्हाला फोर्स करत नाही. काय म्हटलं मी, आम्ही काही तुम्हाला फोर्स करत नाही. अहो वस्तुस्थिती हीच आहे. तोच परमात्मा अनंत कोट ब्रह्मांड नायक आहे, आमच्याकरता सगुण साकार होऊन आला, सुंदर रूप धारण करून आला. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कर्कटावरी ठेवून या, ते पाहण्याकरता आळंदीहून गेले सगळी योग साधना झाल्यावर. आणि आयुष्याचा शेवट कशात झाला, पांडुरंगाच्या स्मरणात, त्याच्या वारीत, त्याच्या भजनात. माझ्या जीवात ती एकच आवड आहे, खांद्यावर पताक घ्यावीन पंढरीची वारी करावी. असं नाही म्हणले तो अजातवादन आरंभवादन परिणामवादाचा अभ्यास परिपूर्ण करावा. नाही 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 नाही, ते म्हणले ते केव्हा सोडून दिलं, बघून शिवून दिलं बाजूला. ते आता लायब्ररी झाली. आणि विठुराया माझ्या हृदयात येऊन बसला. बघा मजा म्हणून सांगतो, ज्ञानेश्वरी लायब्ररीत ठेवण्यासारखं पुस्तक नाही आहे. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे ना, ती ज्ञानेश्वरी देव्हाऱ्यावर आहे. हां, आता काही ज्यांना नसतील भावकते म्हणून एक वाचावं पुस्तक म्हणून ते पुस्तक म्हणून आणतात, पण 99% घरामध्ये त्याला असं वस्त्र गुंडाळून ठेवतात जरीचं, त्याचं दर्शन घेतात. नाही वाचता आलं तरी हात लावून दर्शन घेतात. कोण म्हणून घेतात, माऊली म्हणून घेतात. त्याच्याकडे शब्द म्हणून बघतच नाहीत. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, आणि अर्जुना लागी चित्कळा उजळल्या श्रीकृष्णे. ती अक्षरे नव्हती देखा, ते अक्षर नाहीतच. मी गमतीने सांगत असतो, ज्या अक्षरातून अक्षर परब्रह्म अक्षर होऊन भेटतं त्याला अक्षर कसं म्हणावं. नव्हती देखा, ज्या अक्षरातून अक्षर परब्रह्म अक्षर होऊन भेटतं त्याला अक्षर म्हणावं. ती अक्षरे नव्हती, मग काय, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, आणि अर्जुना लागी चित्कळा उजळल्या श्रीकृष्णे. हे आणि वरचं केव्हा चोरून नेलं मलाच कळलं नाही. वा, पुन्हा वर गेला, वरचे वरच, पुन्हा जावत खाली आला, पुन्हा खालचे खाली, अशा बऱ्याच वाऱ्या गेल्या. आणि हे गाई चारत बसलेत, सावलीला बसले झाडाच्या टेकून. ते बघत आहेत त्याची धावपळ, तो बघतोय त्यांच्याकडे, हे बघतायत त्यांच्याकडे. शेवटी आले, तुझं नवन नाही म्हणली, ही तुझी नाटकं पूर्वीपासूनच चालू आहेत. काय म्हणून तुमच्या मुलाने जर तुमची परीक्षा पाहिली किंवा उलट वागला तर त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. हा आपला ब्रह्मदेव आहे असं समजावं आणि त्याला पोटी घ्यावा. इलाज आहे काही दुसरा. पोटीचं बाळ म्हटल्यानंतर देवाला सुद्धा पोटात घालावं लागलं त्याला.
म्हटलं देवा माझं चुकलं, मला काही कळेना. मला वाटलं एवढा मोठा अनंत कोट ब्रह्मांड नायक आणि या बायकांचे पदर धरतो, हे करतो ते करतो, दगड माडून मटकी फोडतो, हे काही देवाचं लक्षण आहे का? म्हणले असं कोणचं लक्षण आहे की त्याच्यात देव नाही? ब्रह्म्या, असं कोणचं लक्षण आहे की ज्याच्यात देव नाही? मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राणियाचे दैव कैसे जे मीच नाही म्हणते. पण या प्राण्याचं दैव असं आहे, मलाच मानत नाहीत. काय करावं आता, काय करावं? म्हणून नीट लक्षात घ्या की तुम्ही समजता तितकी सगुण उपासना सोपे नाही. आपल्या घरातलं उदाहरण सांगू का? पुरुषामध्ये काही दोष असतात, प्रत्येकात असतात. मग ते दोष ती बाजूला सारून आयुष्य त्याच्यावर काढते. काढते ना? काय काढतेच. अगदी तुम्ही सगळे सज्जन आहात आणि 100% बरोबर आहे, मी मला कधी म्हटलं नाही. पण बायको आयुष्य काढतेच. बरं तिच्यात दोष नाहीत का? तिच्याचे आहेत. मग तिचे दोष सांभाळून तिला आयुष्यावर वागवताना, वर गेला अगोदर तर तिची व्यवस्था करून ठेवताना का नाही करत? कळलं का? मग साधा नवरा मरकादर एवढा प्रेम करतो तुमचे दोष पोटात घालून, तर परमात्मा का करणार नाही? कारण हे बघा, नवऱ्याने तर तुम्हाला निर्माण केलं नाही, पण ज्यांनी निर्माण केलं आहे त्याचं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. ते प्रेम जाणायला शिकण्याकरता हरिपाठ म्हणावा. कशाकरता म्हणावा? ते प्रेम प्रकट होण्याकरता. अंतःकरणामध्ये ते प्रेम प्रकट होल्यानंतर तुम्हाला कळेल की प्रभू किती माझ्यावर प्रेम करतो. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून महाराज म्हणतायत, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, आणि वेदशास्त्र भारी बाह्या सदा. म्हणून काही टाकू नकोस, राहा आहे तिथेच राहा, पण चांगला राहा. आमच्या हातात नाही, मग प्रार्थना कर. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा. कुणीही मिजास मारू नका, आमचं पाऊल वाकडं पडलं नाही किंवा पडणार नाही. म्हणून तुकाराम महाराज इथे देवाची प्रार्थना करतायत की पांडुरंगा, भले भले गेले ना, काय ब्रह्मदेवाला मोह झाला ना का नाही? शिवाला सुद्धा मोह झाला ना का नाही? काम प्रगट झाला ना का नाही? ती पार्वती होती म्हणून बरं. वृंदेचा मोह विष्णूला झाला ना का नाही? कोण सुटलं? कोण सुटलं? याच्यातून कोणीच सुटलं नाहीत. ऋषीमुनी सुटले का? नाही, फक्त संत सुटले. माझं म्हणणं कळलं का? कोण सुटले? ऋषीमुनी सुटले नाही. क्रोधातून सुटले नाहीत, लोभातून सुटले नाहीत. एवढी तपश्चर्या केली. मला ते चरित्र मोठे गमतीदार वाटतं. विश्वामित्रांनी 1000 का 2000 वर्ष तपश्चर्या केली. डोळे उघडल्याबरोबर ते इंद्राणी त्याचं कामच होतं की कोणी आपल्याला वरचढ झाला की यांना पाठवून द्यायच्या. ते मेनका गेली, छुम 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 नाचू लागली. बघितल्यावर तपश्चर्या विसरली की. डोळ्याने उघडलं, जेव्हा बघितलं त्याला असं वाटलं हे देवताच प्रकट झाले. माझ्या तपश्चर्येचं फळ, 1000 वर्षात तपश्चर्येचं फळ काय? तर मेणकेचं दर्शन. आणि त्या दर्शनातून काय निर्माण झाली? शकुंतला. माझं म्हणणं कळलं ना? 1000 वर्ष तपश्चर्या करून जे जमलं नाही, ते आमच्या तुकोबाराला कीर्तन झाल्यानंतर एक स्त्री आली. ते म्हणले, बाई गावातले पुरुष मेले का म्हणून माझ्या मागे लागलीस? जा, मिळतील भरपूर तुला. कुठे मला हे सांगा.
कुठे कुठेही संत मंडळी किती शांत, किती शांत. नाथ बाबा किती शांत. 108 वेळा थुंकून सुद्धा वृत्तीत बदल झाला नाही. आणि ह्यांना जरा जेवायला वाट बघितलं नाही तर दुर्वासाला केवढा राग आला. त्याच्याकरता 10 जन्माचा शाप दिला अंबरीष राजाला. का? नाही, मला वाटतं या ऋषींनी तपश्चर्या एवढ्या करताच केली की आपल्या शापात ताकद यावी. माझं बोलणं कळलं का? एवढ्या करता ताकद आहे, आशीर्वाद देण्याकरता नाही. मग त्याला सुदर्शन झालं नाही, सुदर्शन झालं नाही, सुदर्शन त्याच्या मागे लावलं. आणि पुढचं बघा चरित्र. अंबरीष राजाला मांडीवर घेतला, डोळ्याला लाग लागली. म्हणले, महाराज, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याकरता मी एवढी तपश्चर्या केली, आता माझं कसं काय? अरे कशाला काळजी करतोस? म्हणले, तुझ्यावर मी अवतार घेईन. म्हणून जे जे झाले अवतार तुका त्याच्याबरोबर. अंबरीष, प्रल्हाद, उद्धव, अंगद, नामया तुकया, या अवताराचे लिंग झाले. तशी इकडेही देवाचे अवतार झाले. बरोबर आहे ना? मग जे जे झाले अवतार, जे जे अवतार झाले तुका त्याच्याबरोबर आहे. मग आता अंबरीष राजा म्हणाला, असं जर असेल ना तर मला काही चिंता करायचं काही कारण नाही. म्हणून तुकोबार आहे, घाबरलेच नाहीत. जो जो प्रसंग आला, ठीक आहे म्हणाले, हे तुझी लीला आहे. अभंग बुडवले. त्याने आतल्यात देवाला प्रश्न विचारला, कोणाचे शब्द बुडवलेच? माझे नाही, तू प्रगट केलेस त्याचे. प्रगट करणारा कोण आहे? तू आहेस. कोणाचे शब्द बुडवलेस? तूच. मला काय? तरले. ते म्हणले, काही मी माझी स्तुती लिहिली नाही. तरले तुझे शब्द तरले, तूच तरलास. काय भूमिका आहे बघा. ही काही अशी काही मोठी माणसं नाही आहेत, साध्या कुळामध्ये जन्माला आलेली, पण वृत्ती एवढी मोठी की देवाला सुद्धा त्यांच्या पुढे लोटांगण घ्यावं लागलं. मन मंदिरा गजर भक्तीचा.